नमस्कार, मी डॉक्टर मंजिरी वळसंकर, डायरेक्टर, भिडे हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे। आज आपण माझ्या एका पेशंटचा प्रश्न घेतोय की डॉक्टर, आम्हाला हे पूर्ण कल्पना आहे की आमची कंडिशन बघून तुम्ही आम्हाला सुचवलंय की टेस्ट ट्यूब बेबीने बाळ व्हायला आम्हाला मदत होईल, परंतु आमची आर्थिक परिस्थिती थोडी नाजूक आहे। आम्हाला 2 ते 3 लाख रुपये एका टेस्ट ट्यूब बेबीवर खर्च करणं शक्य नाही, तर कुठले कमी खर्चातले टेस्ट ट्यूब बेबी ऑल्टरनेटिव्ह असतात का, हा प्रश्न पेशंटनी माझ्या विचारलेला आहे। आणि आम्हाला हे माहितीये की टेस्ट ट्यूब बेबीचा जर तुम्हाला उत्तम दर्जाची इंजेक्शन्स, डिस्पोजेबल्स, मीडिया हे सगळं अतिशय उत्तम वापरायचं असेल तर साधारण खर्च 2 ते 3 लाख रुपये हा अपेक्षित असतो। काही पेशंटना आर्थिक परिस्थिती तितकीशी उत्तम नसल्या कारणाने ती परिस्थिती नाजूक असेल तर एवढा खर्च दरवेळेला करता येईलच असं नाही। आणि त्यापैकी माझ्या एका पेशंटनी मला स्पष्ट सांगितलं की आमची अशी थोडी नाजूक परिस्थिती आहे, तर काही ऑल्टरनेटिव्ह असू शकतात का? तर डेफिनेटली ऑल्टरनेटिव्ह असतात, ज्याला मिनिमल ओव्हेरियन स्टिम्युलेशन म्हणायचं। म्हणजे नॉर्मली जर साध्या पद्धतीचं आपण टेस्ट ट्यूब बेबी केलं तर आपल्याला 15 दिवस इंजेक्शन लागतात। एक 15 ते 20 स्त्रीबीज आपण तयार करतो, जेणेकरून आपल्याला चांगल्या आणि उत्तम दर्जाची बाळं मिळतील। ह्यासाठी बऱ्याच वेळेला उत्तम दर्जाची इंजेक्शन्स ही 12-15 दिवस आपण देतो। ह्या मिनिमल स्टिम्युलेशन पेशंटमध्ये फक्त इंजेक्शन दिली जात नाही, तर अंडी वाढवण्यासाठी काही स्ट्रॉंग गोळ्या आणि इंजेक्शनचा कमीत कमी डोस असं कॉम्बिनेशन वापरून जिथे नॉर्मल पेशंटमध्ये 15-20 स्त्रीबीज तयार होत आहेत, तिथे ह्या पेशंटमध्ये 7 ते 8 स्त्रीबीज तयार होतील। पण ह्या स्त्रीबीजांमध्ये जर क्वालिटी चांगली असेल तर तुम्हाला मिनी IVF करून टेस्ट ट्यूब बेबीनीच बाळ बनवता येतं। म्हणजे थोडक्यात अशक्य असं नाही, पण तुम्हाला तुमच्या डॉक्टरांची स्पष्टपणे जाऊन आपल्याला ह्या गोष्टीबद्दल बोलावं लागेल की आमची आर्थिक परिस्थिती थोडी नाजूक आहे, तरी आपल्याला काही मिनी IVF नी करता येईल का? तर ते डेफिनेटली भारतात भरपूर सेंटर्स मध्ये सुद्धा कॅम्प सिस्टम असते, ज्याच्यामध्ये थोडं कमी खर्चात IVF केलं जातं, किंवा मिनी IVF, ज्याला मी म्हणलं की खूप अंडी न तयार करता थोडी कमी अंडी तयार करायची, पण क्वालिटी जर चांगली असेल तर तुम्हाला टेस्ट ट्यूब बेबीच्याच पद्धतीने आपल्याला सक्सेस रेट देता येतो। धन्यवाद।